वेलकम टू चिंटू की चटरपटर सिरीज। नमस्कार, मी सानिका। मी तुम्हाला म्हटलं होतं की माझा एक मिनी ॲक्सिडेंट झाला, तो कसा झाला हे मला तुम्हाला शेअर करायचं आहे। पण सगळ्यात पहिल्यांदा मी ही पांढरी साडी का नेसली आहे माहिती आहे? रंगपंचमीसाठी। तुम्ही नेसू शकता का? मी पण नाही नेसू शकत। मी स्पेशली शूटसाठी पांढरी साडी नेसली, नाही तर रंगपंचमीला मी जर पांढरे कपडे घालून बाहेर पडले तर जगात पहिल्या नंबरला श्रीमंत मी असेन। माझा ॲक्सिडेंट कसा झाला? शूटचे वेगवेगळे कॉल टाईम्स असतात आणि मला त्या दिवशी सकाळी 6चा कॉल टाईम होता, म्हणजे मला 6 वाजता पोहोचायचं होतं। आणि असं पहाटे वगैरे पोहोचायचं असलं की मग 5 वाजता वगैरे 5:30 वाजता निघावं लागतं पहाटे। तर माझी एक मैत्रीण आहे जी आहे मेकअप आर्टिस्ट, खूप छान मेकअप करते, आपण तिला म्हणूयात मुआ। माझी एक सुंदर छान गोड मुआ आहे जी मला प्रत्येक वेळी मदत करत असते। आणि त्या दिवशी ती मला म्हणाली, साने परवा माझी एक ऑर्डर आहे, तुझं जिथं शूट आहे तिथंच आसपासच्या गावामध्ये, मी निघणार आहे पहाटे 5 वाजता, तू जर माझ्यासोबत आलीस तर तू लवकर पोहोचशील। आणि मला पण इतकं भारी वाटलं की अरे यार, मी जर हिच्यासोबत गेले तर मी लवकर पोहोचणार, म्हणजे माझा खूप ताप वाजणार, बसनी जावा, हे करा ते करा। मग म्हटलं ठीक आहे आपण जाऊयात। आणि पहाटे 5 वाजता आम्ही निघालो। पण हो, माझी मुआ थोडी स्ट्रगलिंग मुआ आहे। आमच्याकडे कार नाही आहे, आमच्याकडे स्कूटी आहे। आम्ही स्कूटीवरून निघालो पहाटे 5 वाजता। आणि एवढंच नाही, आम्ही दोघीच जाणार नव्हतो, आमच्यासोबत तिची एक हेअर आर्टिस्ट सुद्धा येणार होती। आणि तिनं तिची गाडी तिच्या घरापाशीच पार्क केली आणि ती सुद्धा आमच्याच गाडीवर होती, म्हणजे एकूण मिळून आम्ही तिघी जणी आमच्या डेस्टिनेशनपर्यंत चाललो होतो पहाटे 5 वाजता। पण माझी वाट बघण्यात, त्या हेअरस्टाईलिस्टची वाट बघण्यात तिचे 10-15 मिनटं थोडं उशीर झाल्यामुळं माझी मुआ थोडी टेन्शनमध्ये होती की यार मला पोहोचायचं आहे, आपल्याला अजून हे करायचं ते करायचं, आवरायचं आहे, क्लायंट चिडणार, हे होणार ते होणार, त्यामुळे ती त्या टेन्शनमध्ये होती। आणि ती आजारीसुद्धा होती, त्यामुळे मुलींना तुम्हाला माहिती आहे ब्रेक कसा मारायला लागतो, त्यात तिची एक एवढी मोठी व्हॅनिटी, एवढी मोठी बॅग ज्यामध्ये मेकअपचं सगळं साहित्य असतं। मुलांना वाटतं की मेकअप सोपा नाही आहे, खूप जड आहे ती बॅग, एकदा उचलून बघा, मला उचलतच नाही, एवढी जड बॅग तिनं स्कूटीच्या पुढे ठेवलेली होती, विथ माझ्या 2 बॅग स्वतःच्या शूटसाठी लागणाऱ्या, हेअरस्टाईलिस्ट तिची एक बॅग, असं एवढ्या बॅग्स आम्ही असे सगळे निघालो होतो। या सगळ्यामध्ये एकच गोष्ट हलकी होती, ती म्हणजे मी, असं मला वाटत होतं। पुढे काय झालं सांगते। पण आम्ही निघाल्यावर तिच्या गाडीला स्पीड होतं, कारण आधीच 10-15 मिनटं उशीर झालेला होता। आणि जाता 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 बऱ्याच गोष्टी अशा घडत होत्या की अरे ब्रेक मारल्यावर ही गाडी सपोर्ट का करत नाही, असं डायरेक्ट अंगावर का जातोय आम्ही, तिच्या समजत नव्हतं। पण ठीक आहे, गाडी जड झालेली होती। आणि त्या दिवशी तिने तिच्या बहिणीची गाडी आणली होती जी तिला चालवायची सवय नाही आहे। गडबडीत आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर आम्ही मस्तपैकी मॅप लावून चाललो होतो। आणि तुम्हाला माहितीच आहे मॅप किती छान असतो, चांगला असतो, काही गोष्टी त्याला इतक्या पद्धतशीर, इतक्या व्यवस्थित समजतात की तो आपल्याला बरोबर जिथं पोहोचवायचं नाही आहे तिथंच पोहोचवतो। आम्ही त्या एका गावाच्या जवळपास आलो, त्यानंतर मॅप आम्हाला सरळ जायला सांगत होता। माझी मागची हेअरस्टाईलिस्ट जी होती, बरं कोण कसं बसलं होतं सांगते। पुढे माझी मुआ, मध्ये मी आणि मागे हेअरस्टाईलिस्ट। तर तिच्या हातामध्ये मॅप होता, मोबाईल पकडला होता तिने। आणि मला का अक्कल सुचली काय माहिती, मी माझा फोन दरवेळी हातात घेऊन फिरत असे, जसं तो माझ्या बॉडीचा एक पार्टच आहे, पण मी त्या दिवशी तो माझा फोन माझ्या बॅगेत ठेवला होता। चला, ही तर एक गोष्ट चांगली झाली। पण ती जी मागची आहे ती आम्हाला मॅप सांगत होती आणि ती बरोबर सांगत होती, आम्ही सतत चेक करत होतो की बरोबर चाललोय का। एका ठराविक गावापाशी पोहोचल्यानंतर आम्हाला मॅप सरळच जा म्हणत होता। बरं म्हटलं आता मॅप सांगतोय तर असणार, मग आम्ही सरळ गेलो आणि हायवेला लागलो। आणि हायवेला आता आम्ही अपोजिट साईडला गाडी चालवतोय, आमच्या समोरून असे मोठे मोठे ट्रक येत आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे बघत बघत गाडी चालवतोय। आणि आम्ही आता गाडीमध्ये थांबू पण शकत नाही, पण मॅप तर बोलतोय आता समोर जाऊन डावीकडे वळायचे। बरं डावीकडे वळायला रस्ता कुणाकडे, रस्ताच नाहीये, मॅप बोलतोय पण रस्ता नाहीये। मग आम्ही शेवटी विचार केला, पुढे एक दुसरं गाव लागलं, त्या गावामध्ये आम्ही हा पत्ता विचारला की आम्हाला इथं जायचंय। ते काका बोलले की अरे ते मागं राहिलं। बरं ठीक आहे, उशीर झाला होता, आमची मुआ आजारी होती, त्यात ती चिडली होती, त्यामुळे आम्ही तिला काही बोलू शकत नव्हतो ना, तिला मी कन्व्हिन्स करू शकत होते की आपण पोहोचू। ती भयंकर टेन्शनमध्ये होती। आणि मग त्या काकांनी जसं सांगितलं तसं आम्ही माघारी निघालो, मॅपला 4 शिव्या घालत। आणि ह्या सगळ्यात पहाटेचे 5:30 वगैरे वाजले असतील, त्यामुळे अंधार होता, प्रकाश नव्हता। आणि माघारी वळल्यावर आम्ही एका काय बोलतात त्याला, रस्त्याच्या बाजूला एक रस्ता लागतो, तो कच्चा असतो, पक्का नसतो, सर्व्हिस रोड। आम्ही सर्व्हिस रोडला लागलो आणि सर्व्हिस रोडवरून जाताना अचानकच
का लोकांना सुचतं की आपल्याला या रस्त्याचं एक छोटंसं काम राहिलेलं ते पूर्ण करायचं, जसे की स्पीड ब्रेकर्स. ते नवीनच बनवलेले असतात आणि आपल्याला माहीतच नसतं की तिथं स्पीड ब्रेकर आहे. असे स्पीड ब्रेकर लागत होते आणि ती गाडी ब्रेक मारल्यावर थांबतच नव्हती, तिला हँडलच होत नव्हती. माझी पण चूक आहे, मी पण तेवढी हलकी होते. ती गाडी स्पीड ब्रेकर आल्यावर थांबत नव्हती आणि एका पॉइंटला असं झालं की एक स्पीड ब्रेकर दिसलाच नाही. त्या स्पीड ब्रेकरवरून आम्ही गेलो, तिनं ब्रेक मारला आणि ब्रेक मारल्यावर पूर्ण गाडी हल्ली. काय झालं काय माहित नाही. गाडी पडतीये, मला दिसतंय. माझ्या मागची जी हेअर स्टायलिस्ट आहे ती गाडी पडताना ती उडून मागं पडली. ह्या सगळ्यात तर मला हे दिसतंय की माझ्या मुवाला गाडी आवरणार नाहीये. ती मागची मुलगी मागे पडली हे आम्हाला दिसले, पण गाडी पण आवरायची आहे. मग मी माझं अक्कलेचं डोकं असं चालवलं की हिचा पाय खाली पुरत नाहीये, कदाचित आपण पण पाय टेकवावा आणि आपण असं लहान बाळाला गाडी कशी शिकवतो तसं मागून जाऊन तो ब्रेक दाबून अशी गाडी पकडावी असं मी ठरवलं. आता तुम्हाला वाटत असेल की मी प्रो ड्रायव्हर आहे, मला खूप छान गाडी चालवता येत असेल, तर तसं नाही आहे. मी नुकतीच गाडी चालवायला लागली. मला सायकल परफेक्ट येते, पण गाडी चालवताना जेव्हा बाजूने एखादा खूप मोठा ट्रक जातो तेव्हा मी राम 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 करत त्याच्या बाजूने चाललेले असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी गाडी चालवताना तोंडाला स्कार्फ का बांधत नाही माहिती आहे? मला रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांशी डिस्कशन करायचं असतं की थांबा थांबा थांबा, मला जाऊ दे, हां तुम्ही जावा, अरे थांबा थांबा थांबा. असे मी हॉर्नचा उपयोग नाही करत. गाडीला हॉर्न असला तरी मी माझ्या तोंडाचा उपयोग करते आणि तो जर स्टोल मी बांधला तर लोक मला फक्त शिव्या देऊ शकतात, मला त्यांना काहीच बोलता येत नाही. तो मी स्टोल बांधणं टाळते. आणि असा मी ड्रायव्हर आहे. आणि अशा एका ड्रायव्हरनी असा विचार केला की आपण मधी बसलेलो आहे, पुढे आपला तो ड्रायव्हर आहे माझी मुवा, आता आपण मागून तिला असं पकडून आपण एक पाय खाली ठेवून ब्रेक वगैरे मारून ही गाडी वाचवायची. हां, हे सगळं करत असताना मी पण तिच्या अंगावर पडले. तिनं कशी बशी गाडी सावरली आणि हे सगळं करून गाडी वगैरे नीट करून मग आम्ही आमची जी हेअर आर्टिस्ट होती मागे पडलेली तिच्याकडे गेलो. तिला गेलो, उचललं, ठीक आहे, खाली दरी वगैरे काही नव्हती म्हणून वाचलो. बाजूला एक असं लोखंडाचं काहीतरी होतं, पण ती त्याच्या थोडीशी अलीकडे पडली, त्यामुळे ती अशी पडली होती पाठीवर, बमीवरती पडलेली होती. तिनं एक काम केलं, हे सगळं होत असताना तिला लागलं होतं, पण तिला दिसत होतं की आपल्याला उशीर झाल्यामुळं आपली मुळात चिडली आणि त्यामुळे तिला गाडी स्पीडमध्ये न्यावी लागली. आणि ह्या सगळ्यात तिच्या हातात जो मॅप होता, सांगणारा तो मोबाईल होता ज्यामध्ये ती बघत होती, तो मोबाईल आमच्या मुवाचाच होता. त्यामुळे त्याला जर काही झालं तर मग आमची वाट होती. तिनं एवढ्या सगळ्यातून तो मोबाईल असा वर पकडला. शिट असाच ॲक्सिडेंट, हां असाच मोबाईल पडणार होता, मी पण वाचवला मोबाईल. तिने मोबाईल वर पकडला. दुसऱ्या हाताचं काय काम तिला पण माहित नाही, पण तिच्या हातामध्ये दुसऱ्या हातात ती अशी पडली आहे आणि दुसऱ्या हातात तिने स्वतःची चप्पल पकडली होती. तिला माहित नाही मी पडताना मी चप्पलीला घेऊन अशी का पडली आहे, पण ती अशी पडली होती. बिचारीला लागलं, पण ठीक आहे, माझ्या पायाला इतूसच खरचटलं, जास्त काही नाही झालं. पण त्यानंतर मग आम्ही उठलो, परत सगळं सेटल झालो, कोणाला काही लागले का वगैरे बघितलं. आणि लागला असेल तरी आमच्याकडे बघायला वेळ नव्हता, त्यामुळे म्हटलं आपण काम झाल्यावर बघूया कुणाला किती लागले. उठून निघालो, हळूहळू सावकाश निघालो. त्या लोकांना फोन केला की आम्हाला लोकेशन सापडत नाही आहे, प्लीज आम्हाला सांगा. असं उजवीकडे जावा, डावीकडे जावा, डावीकडून उजवीकडे वळा, एक पूल लागेल, 2 पूल लागतील, इतके पूल होते त्या गावामध्ये. फायनली पोहोचलो. पण ना तिथे पोहोचल्यावर त्या काकू वगैरे ज्यांचे मेकअप करायचे होते त्या 4-5 जणी होत्या. त्यांना माहीत होतं की बाबा पहाटेच्या निघाल्या. थंडी भरपूर होती, त्यामुळे त्या काकू बोलल्या की अरे थंडीत ना आलाय, थंडी वाजली असेल ना खूप, तुम्हाला काही देऊ का, बरं चहा तरी पिता का. आणि त्यांनी इतक्या आपुलकीने विचारलं की मला वाटलं की अरे काकूंना खरंच आपली काळजी आहे. काकूंनी आपल्याला चहा विचारला. आणि त्यात माझी मुवा, मी तुम्हाला सांगितलं तसं ती थोडीशी आजारी होती. मी म्हटलं हिला जर आल्याचा चहा मिळाला तर. मी त्या काकूंना म्हटलं काकू जर चहा ठेवणार असेल तर प्लीज ठेवता का, आणि त्यामध्ये आलं पण टाका. असं मी सहसा कोणाला सांगत नाही, पण त्या काकू विचारतच इतके प्रेमाने होतं की अरे थंडी वाजली असेल ना येताना चहा. ठीक आहे, मी आता वाट बघत बसले. माझं तर काही कामच नव्हतं, मला जायचं होतं शूटला. मी यांचे मेकअप होईपर्यंत वाट बघत बसले. तिचे हेअर चालले होते, हिचा मेकअप चालू होता आणि मी यांच्याकडे बघत होते. आत्ता चहा येईल, मग चहा येईल, चहा काही येईनच. मग मेकअप वगैरे सगळं झाल्यावर त्या काकू म्हणाल्या अरे तुम्हाला चहा द्यायचा होता ना, ते आता चहा ठेवायलाच कोणी नाही, मग त्यामुळे राहून गेला. काकू मग विचारलं कशाला.
पण ॲट द एंड सगळं छान झालं. एका गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं होतं की एवढीच एक गोष्ट वाईट नाही झाली. देव मला प्रत्येक वेळी थोडंसं आधी काहीतरी सांगत असतो. या 4-5 दिवसांमध्ये माझ्या सलग 4 नवीन चपला तुटल्या, गेल्या, हरवल्या. असं का होते माहीत नाही, पण असं म्हणतात की चप्पल जाणं म्हणजे निगेटिव्हिटी जात असते. सो मी त्या सोडून दिल्या. आणि अशीच माझी एक 5वी नवीन चप्पल, जी मी त्या गाडीवर मस्तपैकी बसून चालले होते आणि माझे पाय असे खाली, आता मध्ये असल्यामुळं मी जी मागं हेअर आर्टिस्ट होती तिला मी तो स्टँड असतो पाय ठेवायचा, तिला थोडी जागा दिलेली, मी थोडीशी घेतलेली आणि पुढं आमचं चालू होतं. आणि गाडी फुल स्पीडमध्ये असताना असे छोटे छोटे स्पीड ब्रेकर असतात बघा, त्याचे गठ्ठे असतात थोड्या थोड्या अंतरावर, तसा स्पीड ब्रेकर होता. आणि त्या स्पीड ब्रेकरवर एका पॉईंटला असं झालं की मला जाणवत होतं की माझी चप्पल पडणार आहे, पण आमच्या मुवाला आमच्यामुळे उशीर झाला होता, त्यामुळे मी तिला सांगू शकत नव्हते की माझी चप्पल आता पडू शकते. आणि एका स्पीड ब्रेकरच्या गठ्ठ्याला ती चप्पल पडली. मी ते वाक्य संपवेपर्यंत की अगं माझी चप्पल पडली हे बोलेपर्यंत आम्ही 4-5 स्पीड ब्रेकरचे गट्टे क्रॉस केलेले होते. पण म्हटलं जाऊ दे नको मला चप्पल. मी तिला आता घाबरलेली होते की मला नको चप्पल, जाऊ दे. पण ती अगं कशाला साने, थांब मी गाडी थांबवते. तिला गाडी थांबवली. माझ्या पायात असलेली एक चप्पल मी हातात घेतली आणि दुसरी चप्पल शोधायला परत मागे चालत गेले. 3-4 स्पीड ब्रेकरचे गट्टे क्रॉस केले, चप्पलच दिसेना. असं कसं शक्य आहे? आत्ता तर मागे चप्पल पडली, कुठेतरी अशी उडून गाड्यांमुळे चेंबून गेलेली, कुठेतरी गेलेली असली पाहिजे ना चप्पल नव्हती. अरे एवढी निगेटिव्हिटी काय माझ्या आजूबाजूला मला. मग ती दुसरी चप्पल पण मी बिचारी तिथंच ठेवून दिली. म्हटलं आता हिला एकटीला घेऊन जाणार मी. मग त्या चप्पल पडलेल्या इन्सिडन्स नंतर तरी मला समजायला हवं होतं की पुढं जाऊन ह्या छोट्या स्पीड ब्रेकरचं रूपांतर मोठ्या स्पीड ब्रेकरमध्ये होणार आहे आणि त्या चपलीचं रूपांतर मागे जी हेअर आर्टिस्ट बसली तिच्यात होणार आहे. हे मला आत्ता सुचलं बरं का. ती चप्पल जशी पडली तशी ती बिचारी मागची पडली. थोडंसं लागलं. तर हे मला देव आधीच सांगत होता, पण मला ते समजलं नाही. आणि फायनली आम्ही सगळं काम संपवून छानपैकी मी सेटवर पोहोचले, आमची मुवा घरी पोहोचली आणि आमची हेअर आर्टिस्ट दवाखान्यात पोहोचली. सो थँक्यू सो मच माझी चटरपटर ऐकल्याबद्दल. आणि चिंटू की चटरपटर ही जर सिरीज तुम्हाला कंटिन्यू ऐकायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा लागणार आहे आणि कमेंटसुद्धा कराव्या लागणार आहेत. बाय बाय. आणि हो, मला एक गोष्ट समजली आहे, मी जरी लुकडी दिसत असले किंवा तुम्ही जरी लुकड्यात दिसत असला तरी तुमचं वजन जास्त असतं. एखाद्या माणसाला ॲक्सिडेंटमध्ये ते झेपत नाही. सो स्वतःला हलकं समजू नका.